वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर खरं तर महिला आयोगाच्या संपूर्ण कार्यभारावरतीच प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे आहेत। रोहिणीताई, तुम्ही सातत्यानं महिला आयोगाच्या संदर्भात काही गंभीर आरोप तुम्ही लावताना पाहायला मिळतात। राजीनाम्याची मागणी तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांची करता आहात। आज राज्यपालांची भेट घेतात, काय नक्की नेमकं कारण आहे आणि काय मागणी करणार आहे राज्यपालांकडे? एकतर मी आरोप नाही करत, तर आम्ही पुराव्यांचं इथे दाखवून दिलेलं आहे की अनेक केसेसमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काही आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये देखील आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे, कारण त्यांच्याकडे तक्रारी झाल्यानंतर देखील जर त्यांनी तक्रार आणि कंप्लेंट का दाखल करून घेतली नाही आरोपींवरती, जर वेळीच आरोपींवरती तक्रार दाखल करून घेतली असती ना, तर त्यांची एवढी हिंमत झाली नसती आणि आज वैष्णवी जिवंत असती। तुम्ही बघितलं असेल प्रिया फुकेंच्या केसमध्ये देखील 1 वर्ष आधी त्यांनी 7 पानांची तक्रार महिला आयोगाला केलेली आहे, पण त्याही संदर्भामध्ये महिला आयोगाने काहीच केलं नाही। म्हणजे कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या लोकांना, जे महिलांवरती अत्याचार करतात अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम महिला आयोग करतोय आणि हे अतिशय दुर्दैव आहे। आणि त्यांचं जर कामकाज जरी बघितलं असेल तर त्या स्वयंकेंद्रित आहे। आता त्यांच्या व्यतिरिक्त महिला आयोगामध्ये कुठली नेमणूक झालेली नाही, फक्त स्वतःपुरतं, स्वतःच्या हातामध्ये सत्ता आणि स्वतःच्या हातामध्ये सगळा कारभार कसा राहील ह्यासाठी त्यांनी खालच्या नेमणुका पण होऊ दिलेल्या नाहीयेत। खालच्या 6 सदस्यांच्या नेमणुका गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत। त्या रिक्त असल्यामुळे तुमचं जे विभागीय कामकाज असतं ते कामकाज आज होऊ शकतच नाहीयेत। तुमचं जे तालुक्या लेवलपर्यंत ज्या अशासकीय आहेत किंवा स्वयं अर्थसहाय्य मिळणाऱ्या ज्या संस्था आहेत, ह्या संस्थांना तुम्ही त्यांच्या बैठका घेणं अपेक्षित आहे। त्या माध्यमातून तुम्ही तळागाळापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत ह्या संस्थांच्या माध्यमातून महिला आयोगाने काम करून घेणं अपेक्षित असतं। मला सांगा, यांच्या स्वतःच्या महिला आयोगाच्या बैठका देखील झालेल्या नाही आहेत। 3-3 महिने ह्या महिला आयोगाच्या कार्यालयात देखील जात नाहीत। मग अशा महिलेला अध्यक्षपदी बसवून तुम्ही महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना, जिथे न्याय मिळायचं हक्काचं व्यासपीठ आहे, त्या सगळ्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर सोडतायत ना। म्हणजे सरकारने या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे, कारण आज दुर्दैव म्हणावं लागेल की महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात जास्त महिला अत्याचाराच्या घटना असलेला आज राज्य आहे। आणि अशा वेळेस महिला आयोग जर अकार्यक्षम असेल, तिथे अध्यक्ष अकार्यक्षमपणे काम करत असतील, तर आम्ही महिलांनी जाब विचारायचा कोणाला? परंतु आज तुम्ही राज्यपालांना भेटायला जातात, पण दुसरीकडे विधान भवनात विधान परिषदेच्या उपसभापती ज्या आहेत नीलम गोरे, त्यांनी देखील एक महत्त्वाची अत्यंत बैठक बोलावलेली आहे। त्यांनी देखील महिला आयोगाची जी पदं रिक्त आहेत त्या सगळ्या संदर्भात आक्षेप नोंदवलेला होता आणि तिथे कोणाच्याही नियुक्त्या झालेल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केलेली। आता या सगळ्या संदर्भात विधान भवनात सुद्धा आता 11 वाजता एक बैठक जी आहे ती नीलम गोरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। तिथे स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या देखील पोहोचलेल्या आहेत। हे मी म्हणेल, बैल गेला आणि झोपा केला असा हा प्रकार आहे। म्हणजे सगळं झालं, अनेकांचे बळी गेले आणि मग यांना शहाणपण सुचलं। हे आधी का करण्यात आलं नाही? त्याच्यासाठी वैष्णवी सारख्यांचे जीव जाण्याची यांनी वाट बघत होते का? यांनी हे वेळेवर करणं गरजेचं होतं। आजच रिक्त नाही आहेत ह्या जागा, ह्या अनेक दिवस झाले, अनेक महिने झाले तुमच्या ह्या जागा रिक्त आहेत। तुम्हाला माहिती होतं ना, महिला आयोगाच्या कामकाज करत असताना एकटी महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून ज्या तुम्ही नेमल्या आहेत, हे तुम्ही एक जे केंद्रशासित प्रदेश असं म्हणतो ना, तसं तुम्ही करून ठेवलं आहे। आज तुमच्या विभागीय त्या ज्या सदस्यांची नेमणूक झाली असती ना, तर आज तळागाळापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत, झोपड्यांपर्यंत ज्या माझ्या महिलांना महिला आयोगाकडे न्याय मागायचा आहे त्यांच्यापर्यंत महिला आयोग पोचलं असतं। पण आज दुर्दैव म्हणावं लागेल की असं काहीही होताना दिसत नाही आहे। आजचं जे कामकाज आहे ते अक्षम्य, चुकांनी भरलेलं किंवा तुमच्या सत्ताधारी लोकांना पाठीशी घालण्यासाठी फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम होतं आहे। त्याच्यामुळे आत्ता असल्या बैठका घेऊन काहीही उपयोग नाही। हा फक्त दिखावा आहे, हा लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे। कारण तुम्ही बैठक घेणार, ते चर्चासत्र जे तुम्ही आयोजित केलं, यातनं काहीही निष्पन्न होणार नाही आहे। मी सांगते, फक्त म्हणतात ना, तुमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आहे की हो आम्ही काहीतरी करतोय, हे दिखावा करण्याचं हे आजची बैठक आहे। परंतु सातत्यानं राजकीय व्यक्ती जी आहे ती महिला आयोगावरती अध्यक्ष नसलं पाहिजे असं अनेक लोकांकडनं व्यक्त केलं जातं। रोहित पवारांनी देखील तीच भूमिका मांडली, तुम्ही देखील तीच भूमिका मांडताय। परंतु यापूर्वी देखील महिला आयोगावरती ज्या अध्यक्षा म्हणून राहिलेल्या आहेत त्या देखील कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्ती महिला आयोगावरती काम केलेलं आहे। तुम्ही म्हणतात ते योग्यच आहे की आधी देखील राजकीय पक्षांच्याच जे काम करत होते त्या महिला होत्या, पण त्या एका बाजूला महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या एखाद्या पक्षाचं काम करत होत्या आणि मग एका बाजूला त्या आयोगाला अध्यक्ष होत्या असं नव्हत्या।
जेव्हा त्यांची नेमणूक होत होती तेव्हा त्या फक्त आणि फक्त महिला आयोगाला वेळ देत होत्या. आमचा आक्षेप हा आहे की 24 तास 365 डेज जो या आयोगाला वेळ देऊ शकत असेल ना, अशी महिला तिथे आयोगाला अध्यक्ष करा. कारण आज आपण बघितलं असेल तर आयोगाच्या तुम्ही पेजवर जर जाऊन बघितलं तर फक्त आयोग अध्यक्षांच्या दौऱ्याचे फक्त तिथे पोस्ट आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. आणि फक्त म्हणतात ना तुम्ही महिला आपल्या दारी, काय आयोग आपल्या दारी, अशी काहीतरी नवीन संकल्पना आहे. त्यातनं किती महिलांचं तुम्ही समस्यांचं निराकरण केलं? त्या म्हणतात ना 35,000 केसेस होत्या माझ्याकडे, मी त्या सगळ्या 35 केसेस आज झिरो पेंडन्सी आहेत. आमचं चॅलेंज आहे त्यांना, फक्त 35 केसेस मला अशा दाखवा की तुम्ही त्या 35 महिलांना पूर्णपणे न्याय दिलाय, पूर्णपणे, की त्यांची पूर्णपणे त्यांची सोडवणूक झालेली आहे प्रश्नांची. हे मला 35च महिला त्यांनी दाखवाव्यात. फक्त ईमेल पाठवून तक्रारींचं निवारण होत नाही. आजपर्यंत त्यांच्या कामकाजाची एवढी पद्धत अशीच आहे, त्यांच्याकडे तक्रार ईमेलने यावी, त्या ईमेलचं त्यांनी पुढे ईमेल फॉरवर्ड करावा, झाली म्हणजे त्या तक्रारीचं निवारण झालं. त्यांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तक्रार ज्यांनी केलेली आहे त्यांना तुम्ही बसवून त्यांचं समोपचार घडवून आणणं गरजेचं आहे. हे तुम्ही काहीच करत नाहीत. फक्त ईमेल फॉरवर्ड केला म्हणजे तुम्ही जबाबदारीतनं मुक्त झालात का? आम्ही जे म्हणतो आहे की तुम्ही ज्या स्वयं अर्थसहाय्य असलेल्या ज्या संस्था आहेत किंवा ज्या सामाजिक संस्था खाली ग्राउंड लेवलला काम करतात, अशा सगळ्या संस्थांना सोबत घेऊन तुम्ही महिला अत्याचाराच्या घटनांना निर्बंध आणण्यासाठी काय काय केलं हे त्यांनी आम्हाला सांगावं ना. एक तरी बैठक घेतली आहे का? कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या सामाजिक संस्था काम करतात महिला अत्याचाराच्या किंवा महिलांसाठी काम करतात, अशा कुठल्या संस्थांची तुम्ही बैठक घेतली आहे जिल्ह्यामध्ये? मला सांगावं ना. यांनी उदाहरण द्यावं. आम्ही कागदोपत्री बोलतो, यांनी मला कागदोपत्री दाखवावं. स्वतः त्यांच्या महिला आयोगाच्या बैठका कितीदा झाल्यात वर्षामध्ये हे त्यांनी आम्हाला दाखवावं. महिला आयोगाच्या अध्यक्षांना आता Y+ सिक्युरिटी आहे, त्याच्यावरतून देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतात. वैष्णवी हगवण्याच्या कुटुंबियांना ज्यावेळेस महिला आयोगाच्या अध्यक्ष भेटायला गेला त्यावेळेस तिथे काही लोकांनी विरोध केला आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांचा चिल्लर म्हणून उल्लेख करण्यात आला. ह्या सगळ्या प्रकरणाला एकीकडं तोंड फुटत असताना दुसरीकडं त्यांच्या सिक्युरिटीचा देखील प्रश्न उपस्थित होतोय की महिला आयोगाच्या अध्यक्षांना एवढी सिक्युरिटी गरजेची आहे का? कारण की त्या गोष्टी फक्त रील्स बनवण्याकरता त्या वापरल्या जातात म्हणून असा आरोप देखील त्यांच्यावर होतो. त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कमी आणि रील स्टार जास्त आहे. एखादा रील स्टार असतो ना की सारख्या रील्समधून त्यांची प्रसिद्धी मिळवून घेण्यासाठी महिला आयोगाला खरं एक सुज्ञ आणि समजूतदारपणा ज्याच्यामध्ये असेल अशी महिला आयोगाला अध्यक्ष हवी. पण यांचं काय असतं, यांना जे सिक्युरिटी Y+ सिक्युरिटी मिळालेली आहे ह्या फक्त गाजावाजा आणि लोकांमध्ये दिखावा करण्यासाठीचा वापर करतात. मला असं वाटतं की हे सगळं करण्यापेक्षा ग्रामीण भागातल्या झोपडीमधल्या महिलेला न्याय कसा मिळेल ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते ना तर आम्हाला आनंद वाटला असता. वैष्णवी हगवण्याची दुर्दैवी मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणानंतर आता मराठा समाजाने एक बैठक घेतली आहे पिंपरी चिंचवडच्या आणि त्यांनी एक SOP तयार केली आहे की आता मराठा समाजामध्ये लग्न करण्याच्या संदर्भात काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत. 200 लोकांमध्ये लग्न झालं पाहिजे, हुंडाचा प्रश्न निर्माण झाला ना पाहिजे, असे अनेक मुद्दे घेऊन त्यांनी ही बैठक घेतलेली. या निर्णयाचं कशा पद्धतीने तुम्ही बघताय? मी नक्कीच त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे हा स्वागतार्हच आहे आणि त्यांचं खरंच अभिनंदन आणि कौतुक करायला हवं. असा आदर्श इतर समाजातल्याही लोकांनी घ्यावा असं आम्हाला महिला म्हणून खरंच वाटतं. कारण आम्ही जवळून बघतो की जेव्हा मुलीचं लग्न करायचं असतं तेव्हा वडिलांची जी आर्थिक तारांबळ उडते, सगळ्या सासरच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना जो वडील बिचारा आयुष्य त्याचं वेचतो की आपल्या मुलीच्या लग्नामध्ये एवढीशी पण चूक होऊ देऊ नये, ह्यासाठी त्याने आयुष्याची कमाई तो पणाला लावतो. हे करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं तो त्याच्या पोटचा गोळा त्याच्या स्वतःचं म्हणतो ना हृदय समोरच्याला देत असतो. असं असताना पैशांची अपेक्षा किंवा मोठं लग्न हे दुय्यम असायला हवं. मुलगी मिळते आहे, ज्यांनी लहानाची मोठी केली त्या आई वडिलांकडनं तुम्ही मुलगी स्वतःच्या घरामध्ये आणतायत ते खूप महत्त्वाचं आहे आणि ही विचारधारा सगळ्यांनी अंमलात आणावी अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. रोहिणी खडसे होत्या, महिला प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. त्यांचं असं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून प्रामाणिकपणे काम करत नाहीत, त्या फक्त रील स्टार म्हणून त्यांची भूमिका बजावतात. अशी रोखठोक थेट भूमिका जी आहे ती रोहिणी खडसे यांनी आपल्यासोबत मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई.